धारणी शहरात पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला। आगामी सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आगामी नवरात्री, दसरा, दीपावली या विविध धार्मिक सण उत्सवाला अनुसरून धारणी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी महादेवराव गरुड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य रस्ते, व्यापारी परिसर तसेच संवेदनशील भागातून पोलीस तुकड्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रूट मार्च करत शक्ती प्रदर्शन केले। यावेळी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी सांगितले की सण उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, शांती आणि सलोखा राखून सण साजरे करावेत हीच अपेक्षा आहे। रूट मार्च दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी उभे राहून पोलीस दलाचे स्वागत केले। पोलीस दलाचे हे शक्ती प्रदर्शन पाहून नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले। हे विशेष धारणी पोलीस विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या रूट मार्च मध्ये पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, ईश्वर सोलंकी, आशिष झिमटे सह पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धारणी पोलीस विभागाच्या या रूट मार्च मुळे नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आगामी सण उत्सव काळ शांततेत पार पडतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।